चल थँक्यू बोलायचे बिलायचे ना ते समजा नंतर ती जर महामाया आली तर काय होईल तुझं. चल 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 पटापटा आवरून घे बरं का. ती नाहीतर कैदाशीने आली ना तर बोंबललच. जा इकडं जा. हा जा. चंदन दिव्या ते मी काल बाहेर निघ इथून. दिव्या माझं ऐकून तर मला नाही ऐकायचंय तुझं, तू जा इथून. दिव्या मला कोणी काही शिकवू नका. चंदन तुला शेवटचं सांगतेय, इथून निघ. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. पण दिव्या नाही ऐकायचंय मला तुझं. अगं दिव्या काय आहे, काय चाललंय तुझं? आई बाईची तुम्ही दोघी मध्ये पडू नका. हा माणूस ह्याच लायकीचा आहे. तू आता उभाच किती नालायक आहेस, तुला कळत नाहीये का मी काय सांगते ते? दिव्या आवाज खाली करून बोला. मी त्याला बाहेर घेऊन जाते. तमाशा करते. ए बाबा चल र चल ये. समद माहितीये मला. समद त्यानं सांगितलंय. मग तू का घेतलं त्याला घरात? दिव्या आईंशी या आवाजात बोलायचं नाही. आणि आता तू एवढा सगळा तमाशा करतेस, पण तूच त्याच्याबरोबर पळून गेली होतीस ना? पळून गेली म्हणजे? तुम्ही माझा विचार केला कोणी? माझ्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला? काय अगं काय बोलती ही? अगं आशूला तूच पसंत केलं होतस ना? अगं पण माझं प्रेम होतं चंदनवर. आणि हे सगळं जे मी केलं ना हे तुमच्या दबावात येऊन केलं. काय? आमचा काय संबंध त्याच्याशी? आणि त्याच्यावर जर तुझं प्रेम होतं तर आशूवर प्रेम कशाला केलंस तू? हे बघ उगा तरी आम्हाला दोष द्यायचा नाही सांगून ठेवते तुला. पण तुम्ही लग्नाची घाई केलीच ना. मी मूर्ख आहे. मला वाटलं तो फ्रॉड माणूस माझ्यावर प्रेम करतो. तुम्ही जर मला लग्नासाठी वेळ दिली असती ना, मला कळलं असतं की हा फ्रॉड आहे आणि यातलं काहीच झालं नसतं. तुमची चूक आहे. काय? हो तुमची चूक आहे. त्या शिवाची चूक आहे. नेहमी तर प्रत्येक मुलगा ती व्यवस्थित बघायची, पण आशूच्या वेळेस तिने काहीच प्रयत्न केला नाही. अगं पण प्रत्येक हो सगळी चूक माझीच आहे. त्यांनी मला फसवलं ही पण माझीच चूक आहे. होय तुझी चूक आहे. याचा अर्थ लग्नाच्या आधीपासून तुझं त्याच्यावर प्रेम होतं. आणि तू घरी ज्या काही वस्तू घेऊन यायचीस त्या सुद्धा तुला त्या चंदनने दिल्या होत्या ना? बरोबर आहे. अगं त्यानं नुसतं श्रीमंत आहे म्हणून सांगून तुला फसवलं नाही, तर त्यानं समद केलं तुझ्यासाठी. ऋण काढून सण केले की. अगं मग म्हणून काय तो बरोबर झाला? आम्ही असं कोणी म्हटलेलं नाहीये दिव्या. आणि हे बघ तू इतके दिवस त्याच्या सोबत होतीस, तो खरा आहे खोटा आहे हे तुलाही कळलं नाही. ही तुझीच चूक आहे. हो आहे माझी चूक. मला नाही कळलं. फसवलं त्यांनी मला. मी मूर्ख ठरले. खुश. पण आता सांगते, ह्या पुढे मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर त्याला ह्या घरात घेतलं तर मी ह्या घरातून निघून जाईन. आणि मग माझं काय होणार, मी कुठे जाते ह्याचे जबाबदार तुम्ही ठराल. काय बोलती का ही? दिव्या आहे ही खरोखर डोसक्यावर पडलेली पोर आहे. काय करायचं हिचं? येळच्या येळेला जर तिला दाबली असतीस ना तर ही अशी वागली नसती. पण माझ्या शिवाला सारखं वरडत बसलीस, पण तिच्यावर काय केले नाही संस्कार. त्या आधारावर संसार टिकत नाही रे. कळलंय मला आजी, खरंच कळलंय. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी जसा आहे तसा राहून दिव्याचं मन जिंकेन. खरंच जिंकेन. इतकं सोपं नाहीये ते. सोपं अगोदर तरी कुठं होतं आजी? दिव्यावर प्रेम होतं म्हणून मी एवढा खोटा बोललो आणि एवढ्या चुका केल्या. पण आता मी त्याची शिक्षा भोगायलाही तयार आहे. हवा तितका पश्चाताप करायलाही तयार आहे आणि परत तिच्यासाठी उभा राहायलाही तयार आहे. फक्त माझी दिव्या मला परत हवी हो. खरंच तुझं प्रेम आहे माझ्या दिव्यावर? हो आजी, माझं आयुष्य आहे दिव्या. आणि तिच्यावर केलेलं प्रेम हेच माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे.
ठीक आहे, तुझ्यासाठी मी एकदा प्रयत्न करेन, कारण माझ्या दिव्यावर तुझं खरं प्रेम आहे हे थोडं थोडं का होईना पण माझ्या लक्षात येत आहे. पण पहिल्याच ह्याच्यात ती माझं ऐकल असं काही मला वाटत नाही, कारण किती बी झालं तरी ती माझी नात आहे. ती किती हट्टी आहे ना ते मला चांगलं माहित आहे. पण प्रयत्न तर मी नक्कीच करणार. हा, आता तेही नाही आणि तुझं लक्ष काय कुठे वेगळीकडेच असतं हल्ली. आई असं नाहीये. ठीक आहे, मग मला सांग ते काय नवीन वारे वाहत आहेत? कुठले? हेच तू शिवाला काय उत्तर देणार वगैरे? मी काय ते सगळे उगाच चिडवतात मला काहीतरी उत्तर दे. आशू, आई आहे मी तुझी. हा तुझ्या चेहऱ्यावरून कळतं मला काय चाललंय तुझ्या मनात ते. काय? मला तुझं सगळं चांगलंच व्हायला हवंय, त्यामुळे तुला जे हवंय ते चालेल मला. पण त्यात तू असा कुठला निर्णय घेऊ नकोस ज्याने तुझं नुकसान होईल. म्हणजे हे बघ, मोहाचे क्षण खूप असतात, पण त्याच वेळी आपण पावलं सांभाळून टाकायची असतात. हो अगं मी नाही ते सगळे विचारतात उत्तर दे मग मी काय मी थोडी काय. ठीक आहे, तुला माहितीये ना तुला काय वाटतंय ते. हो मला माहितीये ऍब्सोल्युटली. ठीक आहे,